3 डिसेंबर रोजी होणार आहे। तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीत नवे अध्याय लिहिले जाऊ शकतात असं सांगत शेतकरी आता हायड्रोजन दाता होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला। लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी इथल्या श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा 43वा गळीत हंगामाचा शुभारंभ केल्यानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात आज गडकरी बोलत होते। शेतकरी केवळ अन्नदाता नाहीये, ऊर्जादाता झाला। वीज तयार झाली, सोयाबीन हे लावा, उत्पादन वाढवा, खर्च कमी करा, पण यातून आपण उंच भरारी मारू शकत नाही। आपल्याला नवीन विचार केला पाहिजे। अन्नदाता, ऊर्जादाता, इंधनदाता, बिटुमिन दाता, हवाई इंधन दाता आणि आता हायड्रोजन दाता। आपल्याला टेक्नॉलॉजीचा आधार घेतला पाहिजे। आपण 22 लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएल आयात करतोय। हे 22 लाख कोटी रुपये आपण वाचवले आणि या देशातल्या शेतकऱ्याच्या खिशात गेले तर मुंबई सारखं लातूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक गाव स्मार्ट विलेज झाल्याशिवाय राहणार नाही। देशात 530 साखर कारखाने असून त्यावर तब्बल 2.5 कोटी लोकांचं भविष्य अवलंबून आहे। साखर उद्योग हा भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून 188 लोकसभा मतदारसंघांचं भवितव्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात आहे। त्यामुळे भविष्यात साखर कारखानदारी नफ्यात यायला हवी असं ते म्हणाले। मराठवाड्याच्या शेतीतील उत्पादन क्षमता वाढवण्याचं आणि शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। या कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड आदी मान्यवर उपस्थित होते।